2029ला संग्राम जगताप हे दादांच्या पक्षातून लढतील असं मला वाटत नाही। ते भाजपमधून लढणार आहेत। जाळी पसरली होती त्यात ते आता अडकलेले आहेत आणि 29ला संग्राम जगताप हे भाजपमधून लढतील। त्यामुळे बीजेपीचे नेते 100% संग्राम जगतापाला पाठबळ देतील, कारण येत्या काळामध्ये ते भाजपमध्ये प्रवेश 100% करतील। अहिल्यानगरमधील वातावरण कोण बिघडवू पाहतंय असं तुम्हाला वाटतं? भाजप बिघडून पाहतंय। 2029ला संग्राम जगताप हे दादांच्या पक्षातून लढतील असं मला वाटत नाही। ते भाजपमधून लढणार आहेत आणि जसं संग्राम जगतापांच्या बाबतीत भाजपने एक जाळी पसरली होती त्यात ते आता अडकलेले आहेत आणि 29ला संग्राम जगताप हे भाजपमधून लढतील। त्यामुळे बीजेपीचे नेते 100% संग्राम जगतापाला पाठबळ देतील, कारण येत्या काळामध्ये ते भाजपमध्ये प्रवेश 100% करतील आणि फक्त संग्राम जगतापपुरते हा विषय राहणार नाही। येत्या काळामध्ये अजितदादांचे अनेक आमदार आणि एकनाथ शिंदे साहेबांचे अनेक आमदार भाजप हळूहळू आपल्याकडे करेल आणि येत्या 2029ला सबळावर भाजप तिथं लढेल। त्यावेळेस या दोन पक्षांसाठी खूप वेळ ही जाऊन गेली असेल असं वाटतं। फडणवीसांनी तंबी दिली आणि संग्राम जगतापांना दादांनी तंबी दिली आहे, तरी पण वातावरण त्या ठिकाणी दुरुस्त होताना पाहायला मिळत नाही, आक्रमक वक्तव्य होताना पाहायला मिळत आहे। तुमच्या प्रमुख नेत्याने नाही तर पक्षाचा प्रमुख नेता ज्याने तो पक्ष हा उभा केला असा नेता जर तुम्हाला बोलत असेल तरी तुम्ही ऐकत नसाल, त्याच्यावरून एकच समजतं की आता संग्राम जगतापांनी त्यांचा नेता बदललेला आहे। कुठेतरी देवेंद्र फडणवीसांना, कारण द्वेषाचं राजकारण आणि भाष्य हे भाजपशिवाय दुसरं कुणी करू शकत नाही, त्यामुळे संग्राम भाऊंनी त्यांचा नेता आता बदललाय असं आपल्याला आता कुठेतरी सिद्ध व्हायला लागलेलं आहे। अजित पवार पक्षामध्ये आता शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारा तो विषय होता, विचारधारा होती ती आता संपली असं म्हणावं लागेल ना? असं दिसतंय तुम्ही ऍक्शन घेत नाही, तुम्हाला फक्त नोटीस पाठवून होत नसतं, तुम्हाला कुठेतरी त्या आमदारांचं तुम्हाला पक्षातून काढून टाकावं लागेल, तो व्यक्ती आमच्या पक्षात नाहीच असं कुठेतरी तिथं सांगावं लागेल। जोपर्यंत तुम्ही कडक कारवाई करत नाही, जोपर्यंत तुम्ही आमदारकी तिथं घालवत नाही, तोपर्यंत लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही। नोटिसेस बऱ्याच लोकांना मिळत असतात, दिल्या जात असतात, पण त्यातून काही होत नसतं। एक कडक संदेश जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आपल्याला हेच समजून घ्यावं लागेल की या पक्षामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार हा नाहीये। एकीकडे अजित पवार वारंवार आपल्या पक्षाच्या बैठकीतून सांगतात की पक्षांतर्गत कट्टरपणा चालला नाही किंवा मग जातीवाचक तुम्ही बोलू नका असं वारंवार सांगून सुद्धा संग्राम जगताप हे अशा प्रकारे त्यांनी भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे काय वाटतं? काय नाही, भाजपने ऑपरेशन लोटस सुरू केलेलं आहे। आधी उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष त्यांनी फोडला, आदरणीय पवार साहेबांचा पक्ष त्यांनी फोडला आणि ते ऑपरेशन लोटस त्यावेळेस त्यांनी जे सुरू केलं होतं अजूनपर्यंत संपलेलं नाही। आता ते ऑपरेशन लोटस हे सत्र 2 ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचा आता पक्ष फोडायचा आणि अजितदादांचा पक्ष फोडायचा हेच आपल्याला तिथं म्हणावं लागेल। त्यामुळे हे जे काही छोटे नेते आहेत, जे आमदार आहेत, ज्यांना आता कुठेतरी बर्दास्त हा भाजपकडनं मिळालेला आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं मिळालेलं आहे, अशी लोक बॅकआउट होतील असं मला वाटत नाही। हळूहळू आता स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन एकदा संपू द्या, त्यानंतर मोठ्या प्रमाणात अनेक आमदार हे बीजेपीकडे वळतील असं वाटतंय, पण त्यांनी काही केलं तरी लोक त्यांना स्वीकारतील असं मला वाटत नाही।